नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला असतो त्यावेळेस फिटिंग करताना कमरेच्या साईडने कमी किंवा जास्त होते तर ते कशा पद्धतीने कव्हर करायचं किंवा होऊ नये म्हणून काय करावं। तर बघा, हा जो प्रिन्सचा बोटनेक ब्लाऊज आहे तो मी इथे स्टिच करून घेतलेला आहे। बॅक दाखवलेला आहे आणि हा फ्रंट आहे तो पहा, या ठिकाणी हा फ्रंटही इथे मी या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आता या बाही जी आहे बाहीलाही आपण अस्तर लावून घेतलेलं आहे। तर पहा या ठिकाणी आता कशा पद्धतीने स्टिच करताना कुठले भाग कसे शिवायचे आणि कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत ते इथे सविस्तर दाखवत आहे। हा पाठीचा जो भाग आहे याच्यावरती पुढचा भाग ठेवायचा आहे। तर पहा, इथे पुढचा भाग व्यवस्थित ठेवायचा आणि शोल्डर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित आणि बारीक टिपानं शोल्डर जोडून घ्यायचं आहे। शोल्डरला टिपा फार मोठ्या मारायच्या नाहीत, छोट्या आणि लहान अशा टिपा टाकायच्या आहेत, म्हणजे शोल्डर पुन्हा पुन्हा उसवत नाही आणि जर उसवलंच तर आपल्याला शोल्डरवरती पुन्हा टिप टाकता येत नाही। तर पहा, इथे लॉक करून घेतलेला आहे स्टार्टला आणि एंडला। आता दुसऱ्याही साईडने मी इथे टिप टाकून घेत आहे। दोन्ही टिपा टाकून घ्यायच्या, दोन दोन टिपा टाकून घ्यायच्या दोन्ही शोल्डरवरती आणि असे दोरे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे, म्हणजे आपलं फिनिशिंग व्यवस्थित इथं। तर बघा, असं सरळ केल्यानंतर इथे थोडंसं वेगळा आकार बगलीच्या तिथे दिसत आहे शोल्डरवरती, तर तो या पद्धतीने आपल्याला पहा असा इथे कव्हर करून घ्यायचा आहे। थोडंसं कमी जास्त किंवा मागे पुढे झालं असेल तर ते या पद्धतीने मी सरळ करून घेतलेलं आहे। दुसऱ्याही साईडचं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी करून घेत आहे या पद्धतीने। शोल्डर मागे पुढे झालं असेल तर ते आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता बघा, बगल व्यवस्थित आहे का ते चेक करायचं अगोदर या पद्धतीने। त्यानंतर पाठीचा इथे सेंटर काढायचं, सेंटरवरती हा ठेवायचं आणि या पद्धतीने चेक करायचं। तर बघा, फ्रंटचं साईडचं पॅटर्न मी इथे कट केलं नव्हतं, तर बघा इथे वरून फक्त इतका न कळत थोडंसं एवढासा भाग थोडासा जास्त होता तो मी सरळ कट करून घेतलेला आहे। बघा, आता खालच्या साईडला हे बघा एकदम व्यवस्थित ठेवा आणि वरच्या साईडलाही व्यवस्थित ठेवायचं आणि पाहायचं आहे। बघा, बॅक आणि फ्रंट इथे एकदम व्यवस्थित दिसत आहे, कुठेही जास्त कमी दिसत नाही। दोन्हीच्या मधलाही डिफरंट अर्धा इंचाचा इथे दिसत होता। तर पहा, आता इथे बॅक फ्रंट बघा, फ्रंटचा इथेही फॅब्रिक एक्स्ट्राचं मी कट केलेलं नव्हतं, तर ते मी लगेचच व्यवस्थित कपडा ठेवून कट करून घेणार आहे। पहा, या पद्धतीने व्यवस्थित कपडा ठेवून मी कट करून घेतलेला आहे। इथे एक्स्ट्रा कमी जास्त काही आहे का तर तेही बाजूला केलेलं आहे। इथे फक्त थोडेसे दोरे होते तर ते लगेचच मी इथे कट करून घेतलेले। आता बाही लगेचच जोडून घ्यायची आहे आपल्याला। तर बाही कशा पद्धतीने जोडायची तेही दाखवणार आहे मी इथे। या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे। सेंटरवरून बाही जोडायची एका साईडची, पुन्हा दुसऱ्या साईडची जोडत जोडत सेंटरवरती यायचं आणि पुन्हा अपोजिट साईडची जोडायची आहे। अशा पद्धतीने बघा, मी पलटी मारलेली आहे कपड्याची आणि इथे बाही जोडून घेत आहे, सेंटरपर्यंत आलेली आहे। आता सेंटरवरून राहिलेला भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी टीप व्यवस्थित टाकून घेत आहे, तुम्हीही अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची। बघा, दोन्ही स्लीव्ह मी व्यवस्थित जोडलेले आहेत, पण इथे बघलेत मात्र थोडासा एक चून आलेली आहे, तर ती कुठे आलेली आहे ते चेक करायचं आणि कट करायचं आहे आपल्याला इथे। तर बघा, इथे चेक केलेला आहे आणि सॉरी कट नाही करायचं। इथे जिथं खराब गुढी वगैरे आलेली आहे ते उसवून घ्यायचं आहे आपल्याला तिथे तो भाग। इथे मी उसवून व्यवस्थित करून घेतलेला आहे। तुम्हीही असं जर तुमच्याकडून गुढी वगैरे आली असेल तर तीही या पद्धतीनेच तुम्ही उसवून क्लिअर करून घ्यायची। बघा, एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तयार झालेलं आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही। तर बघा, आता या पद्धतीने आपल्याला बाहीचं माप सॉरी
इथे बाहीचा जॉईंट द्यायचा आहे अगोदर, मापे काढण्या अगोदर इथे या पद्धतीने बाही आपल्याला जोडून घ्यायची। सेंटर वरती इथे व्यवस्थित सेंटर घ्यायचं बॅकचं आणि फ्रंटचं सेंटर व्यवस्थितच घ्यायचं आहे। अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही। पहा या पद्धतीने आता आपण इथे घेणार आहोत। दुसऱ्या साइडचंही सेम त्याच पद्धतीने घेतलेलं आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची। साइडने थोडासा कपडा जाऊ द्यायचा, जास्त कपडा जाऊ देऊ नका। इथे बघा सेंटर वरती व्यवस्थित ठेवायचं आहे आणि खाली बघा कमी जास्त काही असेल तर निघून जाईल, पण इथे अजिबात कमी किंवा जास्त कुठलाही भाग झालेला नाहीये। इथे मी टिप टाकून घेणार आहे। बघा या पद्धतीने इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेऊयात। दुसऱ्याही साइडचं सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं। त्यानंतर आतल्या साइडला कपडा उलटा करायचा आणि आतल्या साइडने दाबटीप द्यायची आहे। तर पहा इथे मी आतल्या साइडला ही लगेच दाबटीप देऊन घेणार आहे। इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे। सेम तीच पद्धत दुसऱ्या साइडनेही आपल्याला करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूनेही मी इथे दाबटीप टाकून देणार आहे। तर पहा इथे दुसऱ्या बाजूची ही दाबटीप मी इथे दिलेली आहे। लॉक करून घ्यायचं, दोरा कट करायचा आणि बघा आता आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत। तर इथे बघा 5.5 इंचावरती मी दंडघेर घेणार आहे। 8 इंचावरती आपल्याला बगल घ्यायची आहे। बघा इथे 8 इंच बगल, दंडघेर 5.5। दुसऱ्याही साइडला सेम तेच करायचं आहे। दंडघेर 5.5 आणि बगल 8 इंच या पद्धतीने आणि आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी कंबर घेणार आहोत। तर कंबर आपला आहे 30 इंचाचं। या पद्धतीने पूर्ण कंबर आपल्याला चेक करायचं आहे। तर कंबर झालं आपलं 30 इंच, तर इथे 35.5 इंचाचं गॅप पडलेला आहे, जास्त आहे हे। तर म्हणजे 5.5 इंच जास्त आहे। तर 5.5चा चौथा भाग काढायचा आहे। 5.5च्या अर्ध होत आहे इथे। 2.25 2.25च्या अर्ध, 1.5ला 1 रेष कमी येतं। तर इथे आपण 1.5ला 1 रेष कमी घेणार आहोत। बघा या पद्धतीने 1.5ला 1 रेष कमी या पद्धतीने इथे मी खूण केलेली आहे। दुसऱ्याही साइडला सेम तसंच 1.5ला 1 रेष कमी अशी इथे खूण करून घ्यायची आणि सरळ बघा या पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। बघा 5.5 8 आणि ज्या ठिकाणी 1.5ला 1 रेष कमी या पद्धतीने टिप टाकून घ्या। बघा कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही। सुरुवातीला लॉक करून घ्या, नंतर शेवटला डायरेक्ट लॉक करायचा आहे। मध्ये कुठेही आपल्याला लॉक करून घ्यायचं नाही। तर पहा इथे मी बाकीच्या टिपा टाकून घेणार आहे। पहिली टिप टाकल्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला 3 टिपा अजून टाकायच्या आहेत, म्हणजे फिटिंगसाठी आपण 4 टिपा टाकणार आहोत। तर बघा इथे 3 टाकलेले आहेत, अजून एक टाकून घेतलेली। आता सेम तीच पद्धत दुसऱ्या साइडलाही आपल्याला करून घ्यायची आहे। इथेही मी टिप टाकून घेणार आहे, बाकीच्या टिपा नंतर टाकल्या तरीही चालतं। तर बघा मी एकच टिप तुम्हाला सुरुवातीला टाकून दाखवते। त्यानंतर ब्लाऊजचा लूक बघा कसा दिसतो, तर आतल्या साइडने फिनिशिंग पाहू शकता तुम्ही। तर बघा आता बघा जॉईंटवर जॉईंट एकदम व्यवस्थित आलेला आहे। समोरच्या साइडला कमी जास्त नाही, खालच्या साइडला अजिबात कमी जास्त नाही। बघा लूक किती सुंदर आलेला आहे, जॉईंट पाहू शकता। दुसऱ्याही साइडचं सेम तसंच आलेलं आहे, खालचं वरचं आणि जॉईंट एकदम व्यवस्थित इथे आलेलं आहे। या पद्धतीने हा जो माझा ब्लाऊज आहे पूर्ण स्टिच करून तयार झालेला आहे। कुठेही कमी किंवा जास्त अजिबात झालेला नाही। बघा ब्लाऊजचा लुकही खूप सुंदर येतो, व्यवस्थित फिनिशिंग किंवा व्यवस्थित फिटिंग आली तर बघा कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही। या पद्धतीने तुम्हीही एकदा फिटिंग करून पहा, म्हणजे तुम्हालाही याच पद्धतीने फिटिंग करायला सोपं जाईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।